चला तर मी बनवली सिंपल अशी पनीर भाजी आणि मी पनीर घरीच बनवलं आहे. नक्कीच आवडेल आणि पनीर भाजी पण खूपच टेस्टी झाली आहे. कमी साहित्यामध्ये पटकन होणारी टेस्टी, सर्वांनाच आवडेल. नक्की बनवा. तर बनवूया पनीरची भाजी. पनीर मी घरीच बनवलं आहे आणि उरलेल्या दुधापासून. तर मी पनीर काढून ठेवलेलं अर्धा तास बाहेर फ्रीजरमध्ये. खूप असं कडक झालेलं होतं, त्यामुळे मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आणि आता मी काढून घेते. आकार जरी इकडे तिकडे असला तरी घरचं पनीर हे खूपच चांगलं असतं शरीरासाठी. आणि आता बाहेर खूपच भेसळयुक्त पनीर यायला लागले आणि मी नेहमीच घरीच बनवते पनीर. आणि आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल तापवून घ्यायचं. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या, मीडियम तिखटही चालतील. आणि मिरची अशी छान परतून घ्यायची आहे. आणि सर्व जर एकत्र टाकलं, कांदा, टोमॅटो, मिरची, तर मिरची काही तेलामध्ये होत नाही, कच्चीच राहते. त्यामुळे मिरची अगोदर परतून घ्यायची आहे. नंतर मी कांदे टाकलेले, छोटे छोटे मी 3 कांदे घेतलेले. मोठे असले तर तुम्ही 2च घ्या. आणि आपल्याला ग्रेव्ही किती पाहिजे त्यावरही अवलंबून असतं. आणि कांदा पण छान असा सोनेरी झाला आहे. आणि मी अर्धाच टोमॅटो टाकलेला आणि लसूण पाकळ्या. टोमॅटो मी अर्धाच घातलेला, एक जर घातला तर आंबट होईल भाजी, त्यामुळे मी अर्धाच टोमॅटो टाकलेला. आणि टोमॅटो कांदा छान असं शिजू द्यायचं आहे. त्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आणि 2 मिनिटानंतर छान असं शिजून जातं. आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीर पण छान अशी चवीला लागते. आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. छान बारीक वाटून घ्यायचं. आणि आपल्याला थोड्याशा तेलावरती पनीर परतून घ्यायचं आहे. तुम्ही असंही टाकू शकता. जर तुम्ही थोडंसं गरम करून घेतलं तर चवीला छान लागतं. आणि तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता. आपल्याला एकदम कमी गॅसवरच थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे पनीर. आणि घरचं पनीर केव्हाही चांगलं. आणि तुम्ही कोणत्याही चॅनलवर बघून करू शकता पनीर. आणि आता ग्रेव्ही तयार करायची, परतून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं तेल आणि नंतर थोडंसं तूप टाकायचं आहे. तेलामुळे तूप जळत नाही, त्यामुळे अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आणि मी वाटून घेतलेलं ग्रेव्ही, काळा मसाला, तिखट, हळद आणि धणे पावडर सर्व माझे मी घरीच मिक्सरला काढलेलं. आणि माझं सर्वच असं घरचंच काढलेलं आहे. तिखट, हळद
आणि खडे मसाला घरीच बनवते आणि चवीला पण छान लागतात मसाले घरी बनवलेले. आणि आता त्यामध्ये थोडंसं मसाला आणि एकदम स्लो गॅसवरच आपल्याला तिखट सर्व मसाले भाजून घ्यायचे एकदम कमी गॅसवर, म्हणजे मसाले जळत नाही, करपत नाही आणि त्याची टेस्ट पण बिघडत नाही. त्यामुळे स्लो गॅसवरच मसाला करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपली ग्रेव्ही छान अशी शिजते, खाली लागत पण नाही आणि ग्रेव्ही पण छान होते. आणि स्लो गॅसवरच करायचं आहे. आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत छान झाला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि त्यामध्ये जाणार पनीर. आणि त्याला पण परतून घ्यायचं आहे थोडंसं. आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला ग्रेव्ही ही थोडीशी घट्टच ठेवायची आहे. थोडंसं 1-2 मिनटं उकळू द्यायचं आहे रस्सा. आणि त्यामध्ये क्रीम मी घरीच तयार केलेलं साय फेटून घ्यायची आणि भाजीमध्ये टाकून द्यायची, म्हणजे घरचंच क्रीम आणि घरचंच पनीर, घरचेच मसाले, म्हणजे पूर्ण आपली पनीर भाजी होममेड तयार. आणि नक्कीच आवडेल. कमी साहित्यामध्ये पटकन होणारी पनीर भाजी तयार. आणि पोळीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, खूपच टेस्टी. एकदा करून बघा, नक्कीच आवडेल. चला टेस्ट बघूया. खूपच टेस्टी. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.